नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्र हो, येत्या 10 मार्चपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत कर्जमाफी होणार हा विश्वास नक्की झाला आहे. परंतु त्यात काय निकष असतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता मित्र हो शेवटपर्यंत बघा. मित्र हो, निवडणुका लागण्याच्या पूर्वी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपले घोषणापत्र अगदी आकर्षक तयार करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्या प्रत्येकाच्या घोषणापत्रात प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार नक्कीच केला जातो, हे आपल्याला ठाऊक आहे. नेहमीच हे घोषणापत्र तयार करताना ते अंथरून पाहून पाय पसरवणारं नसतं. अर्थात एवढा मोठा निधी हा कुठून उपलब्ध होणार याचा सुरुवातीला फारसा अभ्यास नसतो. परंतु निवडणुका संपल्यानंतर आपापल्या फायद्याचं प्रत्येक आश्वासन हे सरकार पूर्ण करणार की नाही याकडे सामान्य जनतेचं बारीक लक्ष असतं आणि विरोधी पक्ष देखील सत्ता पक्षाच्या मागे अशा आश्वासनांना पूर्ण करण्याची पिपाणी नेहमीच वाजवत असते, हे आपल्याला ठाऊक आहे. याच इतर आश्वासनांपैकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा कधी होणार याकडे महाराष्ट्र